नमस्कार मंडळी, मी भारत पाटील सूळ, जिजाऊ हायटेक नर्सरी, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक सांगायचं आहे की आपला आंबा परिपक्व कसा ओळखायचा आहे आणि आपला आंबा जो हार्वेस्टिंग आपल्याला करायचा आहे हा आपला कसा ओळखायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आजच्या व्हिडिओ आपण सांगणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आता हा जो आजची तारीख आहे 2 मे 2026। तर याच्या अगोदर जे मार्केटला जो केशर आंबा आला, म्हणजे आपण जो आता मार्केटमध्ये केशर आंबा आलेला आहे हा म्हणजे पाडी लागायच्या अगोदर आलेला आंबा आहे आणि तो आंबा म्हणजे परिपक्व नसलेला आंबा आहे। कारण काय होतं, जी सडवाची प्रक्रिया म्हणतो आपण त्याला, आता हे जे बागवान लोक समजा जवळपास आता आंबा मार्केटला आली, हा कच्चा आंबा तोडून म्हणजे तो परिपक्व झालेला नाही, तर तो आंबा आणून त्याच्यावर कार्बेटचा मारा किंवा इथ्रिनचा एक बुडून तो आंबा पिकलेला आहे आणि त्या आंब्यामध्ये सेंट नसतो, कारण की तो आंबा सडवाची प्रक्रिया आहे। कवळा आंबा तो पिकतो आणि लगेच सडतो। तर तो आंबा जर घेतला तर बरेचशा आता समस्या त्यात उद्भवतात की म्हणजे पोट खराब होणे आणि कसं आहे ते घातकच आहे आपल्याला। आणि खरोखर आंबा जर तुम्हाला चांगला म्हणजे मॅच्युअर झाल्यानंतर जर आंबा आपल्याला काढायचा असेल तर ते कसं ओळखायचं आहे आपल्याला। आता हे जे तुम्ही फळ बघता, ह्या फळाला आपण जे बघितलं, आता हे जे आपलं मधलं देठ आहे फळाचं आणि मधलं जे गड्डं म्हणतो आपण त्याला खोल, आणि हे जे खांदे भरत आले की आंबा आपला परिपक्व झाला असं ओळखायचं। आणि दुसरा विषय असा याला की याच्यावर हे जे डॉट दिसतो मग डॉट, हे डॉट एकदम असे चमकते आणि ही जी पावडर असते ही पावडर नॅचरली आंब्याची फळाची असते आणि ही जास्त इथं लागली आणि चोच निघली तर आंबा समजून घ्यायचा आपला जवळपास आलेला आहे। आणि याच्यामध्ये आता थोडीफार आपली पाडी लागलेली आहे। याची आता 2 तारीख आहे, 2 मे, आणि गेल्या वर्षी सुद्धा आपला 10 मे पर्यंत आंबा सुरू झाला होता आणि यावर्षी बी तीच कंडिशन आहे। आणि याच्या अगोदर जो आता केशर जर तसं म्हणलं तर मे मध्येच केशर येतो बरं का। आणि हा आंबा आपण जर मॅच्युअर झालेला आंबा तोडला आणि जर पिकवला गवतामध्ये तर त्या आंब्याचा सेंटच वेगळा आहे आणि नॅचरली तो आंबा चांगला लागतो। त्यामुळं घाई न करता हे आंबा आपल्याला कसा काढायचा आहे तर हे तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे। आणि दुसरा विषय असा आहे की आता आपण याला बॅगिंग तर याच्यामध्ये केलेलंच आहे, हे बघू शकता आपण। हे उन्हामध्ये जे आपण काही उन्हाचे जे हे पडतं याच्यावर, तर हा आंबा एकदम सेफ आहे। तर आंबा काढताना काय करायचं, आपली एक काळजी घ्यायची आहे। ज्यावेळेस आपल्याला आंबा काढायचा आहे त्यावेळेस काय करायचं, हे डॉट बघायचे आणि चोच बघायचे आणि इथं गड्डं जे असतं हे गड्डं बघायचं आणि या खांदे जे असते या खांदे चारी बाजूला हे गोल खांदे होते आणि त्यावेळेस आपल्याला, आणि आंबा काढताना काय करायचं, हा जो आतला चिक आहे इथून जर आंबा केव्हाच काढायचा नाही आपल्याला, याला थोडा देठ ठेवायचा, इथून आंबा कट करायचा हा। कारण काय असतं, या चिकावर सगळं या आतला जो चिक असतो ना या चिकावर पूर्ण आंब्याचं हे असतं आणि आंबा जर आपण इथून तुटला आणि जर चिक जर त्या फळावर पडला तर ते डॅमेज होतं। कारण त्याला काय होतं, ज्यावेळेस आपण पिकवा टाकला त्यावेळेस त्याला बुरशी लागून तिथं काळं पडू शकतं। तर एवढी काळजी घ्यायची आपल्याला की आंबा छटणी काढताना इथून थोडं देठ ठेवायचं याला आणि आंब्याची आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे। तर याच्यामध्ये काय तुम्हाला जर नाही समजलं तर एक साधी आणि सोपी पद्धत आहे। एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं आणि तो आंबा आपल्याला शंका जर असली हा आंबा आपला पिकन का, तो आंबा तोडायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा। तर आंबा ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकला त्यावेळेस काय करायचं, जो आंबा बुडला म्हणजे जवळपास आपल्या रुपयाचं नाणं असतं का, त्या रुपयाच्या नाण्याच्या तेवढं जर तो उडाला आला तर तो समजून घ्यायचा परिपक्व झालेला आहे। आणि त्यातला अर्धा आंबा पूर्ण जर असा वरती असा तरंगला तर तो आंबा कवळा म्हणून तुम्ही समजायचा। आणि काय होतं, जी कोय असते आपली, ही कोय परिपक्व केव्हा होती, ज्यावेळेस त्याला केसाळ असं म्हणजे येतात त्यावेळेस ती आंबा पूर्ण पिकलेला समजून घ्यायचा आपण। तर एवढी काळजी। आता काय होतं, आपला हे झाड आहे, वातावरणाच्या लहरीपणामुळे काय होतं आंबा 2-3 स्टेजमध्ये फुटतो। आता याच्यामध्ये काय होतं, नवीन असतात लोक, याला माहीत राहत नाही। आता पहिले जे फळं लागलेले आहे ते परिपक्व झालेले असतात, पण 2 नंबर आणि 3 नंबर हे जे फळं असतात हे कवळे असतात। आता काय होतं, एखादा नवीन शेतकरी 1-2 झाडं असले किंवा 10 झाडं असले केशरचे, काय होतं एक शाख त्याला पडते खाली, बरोबर। आता त्यांना काय वाटतं आपला आंबा शाकी लागला, पाडी लागला, तर मग ते काय करतात, शेतकरी पूर्ण आंबा उतरून घेतात। आता याच्यामध्ये काय होतं, चुकी अशी होती की 2 नंबर आणि 3 नंबर जो आंबा आहे हा कवळा असतो, तो पिकतच नाही। तर त्याकरता शेतकरी बांधवांनी एवढी काळजी घ्यायची। आंबा कसा ओळखायचा तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आंब्याच्या देठाखाली गड्डं पडलं पाहिजेत, त्याला खांदे आले पाहिजेत आणि आंब्याचा जो कलर आहे हा कलर थोडासा पिवळसर कलर होतो आणि जास्त चमक येते त्याच्यामध्ये थोडं कलर। आणि जो आंबा आपल्याला समजला आता काढायचा आहे तर तो थोडा दबतो, आपण जर अंगठ्यानं दाबला बोटाना तर थोडा दबतो तो आणि त्याला चोच निघते, तर ते समजून घ्यायचा हा आंबा परिपक्व आहे, तुम्ही बिनधास्त काढू शकता। आणि तो आंबा चांगल्या गवतामध्ये जर तुम्ही पिकवला
तर तो पिकल्यानंतर सुद्धा तो आंबा टिकतो, कारण की हा नॅचरल पिकलेला आंबा आहे आणि याचा सेंट एवढा वेगळा आहे की तुम्ही जर पिकलेला केशर खाल्ला किंवा पाडला गेला आंबा खाल्ला तर तुमच्या हाताचा सेंट कसाही दिवस भर जाणार नाही, एवढा सेंटेड आंबा आहे. तर आज जी तारीख आहे 2 मे, आता आपला आंबा मॅच्युअर झालेला आहे. आता ह्या हप्त्यामध्ये आपण आंबा काढणार आहे. तर तुम्हाला जर चांगला आंबा खायचा असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्क साधू शकता. आपला जो नंबर आहे 95 45 46 10 आणि दुसरा नंबर आहे 90 49 14 41 09. तर या नंबरवर तुम्ही आम्हाला केव्हाही संपर्क करू शकता. आणि विशेष म्हणजे हे जे फळ आहे हे तुम्ही स्वतः इथं येऊन जर कच्चे तोडून जर घरी पिकवले तर अति उत्तम, कारण कोणा विश्वास ठेवायचा नाही. मी बी त्यातला माणूस आहे, कारण कसं असं आम्ही इथं पिकवत नाही कार्पेटना, परंतु आज बरेचसे 2-3 वर्षापासून बघायला लागलो की शेतकरी जे खाणारे मंडळी आहे ते स्वतः बागामध्ये येतात आणि भाऊ आम्हाला कच्चा आंबा तुम्ही मोजून द्या. तर आपण काय करायचं, त्यांना जे पाडला गेला आंबा आहे त्यांना एक टेस्ट द्यायची आपल्याला खाण्याकरता, आणि नंतर तो आंबा आपण तोडायचा आणि इथं मोजून द्यायचा आणि ते घरी मग आपलं तुमचं ते बारदाना असतो पोत्याचा त्याच्यावर सुद्धा पिकतो. सिंगल ठेवायचा आणि त्याच्यावरून एक पोते ठेवायचे आणि त्या 4 ते 8 दिवसामध्ये आंबा सेंट आपल्या घरामध्ये सुटतो. तर आमच्याशी संपर्क करा, तुम्हाला नंबर दिलेला आहे मी, तुम्ही केव्हाही आम्हाला कॉल करू शकता. आता ह्या 10 तारखेपर्यंत तुम्ही म्हणजे जवळपास आजची 2 तारीख आहे, आता ह्या 4-5 दिवसामध्ये आपण आंबा चाली करणार आहे. आता नेमकी पाडी लागायला लागला आम्हाला, आता नेमके 1-2 शाख सापडले आज आणि खरा केशरचा आता नेमका शाखे लागला, पाडी लागला. आता 1 महिना तर चांगला आहे, वातावरण सुद्धा चांगलं आहे आणि खाण्याकरता जर म्हणलं तर एकदम सुंदर आहे. तर करा संपर्क मंडळी या नंबरवर, आपले जिजाऊ हायटेक नर्सरी 95 45 46 10. दुसरा नंबर तुम्हाला सांगितला मी 90 49 14 41 09. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक छान प्रकारे माहिती दिलेली आहे. तर आंबा कसा ओळखायचा आणि याच्यापासून कसं नुकसान टाळायचं आणि कोणता आंबा घ्यायचा, तर हे तुम्हाला उत्तम प्रकारे मी माहिती दिलेली आहे. तर आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेत, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओ तुम्हाला चांगलाच वाटला असेल अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या जिजाऊ हायटेक नर्सरीचा जे आहे तर आपला नंबर आहे 90 49 14 41 09. दुसरा नंबर आहे 95 45 46 48 10. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो मंडळी. रामराम, नमस्कार.